राज्यात आपण आपल्या देशासाठी, आपल्या सर्व देशाचे सैनिकांसाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. या आपण गीतं गाऊया. पाप मेरा जमा हुआ, पाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा जमा हुआ, पाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। ओ नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में, दूतों के सैन्य में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में, दूतों के सैन्य में आएगा यीशु राजा। जन्मांतर में हम रूपांतर होके महिमा में जाएंगे। जन्मांतर में हम रूपांतर होके महिमा में जाएंगे। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। एक कंठ से हम होशाना गा के सबको बताएंगे। एक कंठ से हम होशाना गा कर सबको बताएंगे। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। यीशु के चरणों में। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। प्रियानो, आमचा देश आजाद होण्यासाठी, आमच्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कित्येक लोकांचं रक्त सांडलं गेलं आहे. कित्येक लोकांचं रक्ताचं बलिदान केलेले आहे. तेव्हा आमचा देश स्वतंत्र झालेले आहे, आमचा देश आजाद झालेले आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशूचे रक्त सांडून आम्हाला त्या पापाच्या दाशेगृहातून त्यांनी आम्हाला स्वतंत्र केलेले आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो चांगला आहे. आम्ही गीत गाऊया. दुनिया के कोने कोने में गुंज रहा यीशु का नाम,
कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। कैसा प्यारा यीशु के नाम दुनिया में हालेलुया। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कैसा प्यारा यीशु का नाम भारत में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम भारत में हालेलुया। दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। महाराष्ट्र के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कैसा प्यारा यीशु का नाम महाराष्ट्र में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम महाराष्ट्र में हालेलुया। दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। कैसा प्यारा यीशु का नाम दुनिया में हालेलुया। दुनिया में हालेलुया। हालेलुया। Berbicara orang lewat aku नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। जीवन से ऊर्जा हुआ रे यीशु के पास तुम आओ रे। जीवन से ऊर्जा हुआ रे यीशु के पास तुम आओ रे। गम की ये राह सब छोड़ो जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। गम की ये राह सब छोड़ो जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे। आके ऊपर को लगाओ यीशु के पास तुम आओ रे। आके ऊपर को लगाओ यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया। हालेलुया गाओ हालेलुया।
यीशु का जन्म हुआ रे, पापों का अंत हुआ रे, यीशु का जन्म हुआ रे, पापों का अंत हुआ रे, तुझे वो बांट रहा है, प्रेम की गाना वही है, तुझे वो बांट रहा है, प्रेम की गाना वही है। हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, नारे गाओ और गाओ रे, कहना मसीह का गाओ रे, नारे गाओ और गाओ रे, कहना मसीह का गाओ रे, हालेलुया गाओ, हालेलुया, 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 हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया गाओ, हालेलुया, हालेलुया। आपले नेत्र बंद करू. या समयाला आपण प्रार्थना करणार. आज विशेष आजचा वचन आमच्यासाठी, आमच्या देशासाठी, आमच्या देशातल्या आमच्या सर्व बहीण भावंडांसाठी, देशाचे रक्षक करणारे जवानांसाठी, प्रत्येकासाठी विशेष आशीर्वादाचा असतात. आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. प्रभू तुला धन्यवाद, तुला गौरव बापा. आम्ही तुझे आभार मानतो पित्या परमेश्वरा. आज स्वतंत्र दिवसाच्या निमित्त प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करते माझ्या देवा. आज जे काय प्रभू तुझ्या दासाकडून आम्हाला तुझं वचन पाठवणार तू आशीर्वादित कर, त्यांच्या मुखाकंठाला आशीर्वादित कर प्रभू. प्रभू स्पर्श कर माझ्या देवा, त्यांच्या मुखातून निघणारा वचन तू आशीर्वादित कर. तो वचन प्रभू आमच्या देशासाठी विशेष आशीर्वादाचा असू दे, आमच्या देशातले सर्व अधिकाऱ्यांसाठी आशीर्वादित असू दे प्रभूजी. आणि पित्या परमेश्वरा त्याद्वारे तुझा आणि तुझा सर्व आदर महिमा सर्व गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आई. आमेन. जे आपण देवबापाला आराधना सादर केलेली आहे ती निश्चित रीतीने स्वर्गापर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि खरोखरच आज आम्ही जिवंत का आहोत याचं कारण पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेले. आणि आजचा जो काही दिवस आहे आपल्या भारत देशामध्ये हा प्रजासत्ताक दिन हा साजरा करत आहेत. 77वा गणतंत्र दिवस हा आपला देश मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. आणि 1947 सालामध्ये आपला देश हा स्वतंत्र झाला. आणि तब्बल 2 वर्षाने आम्हाला हे संविधान मिळालं. आणि ते संविधान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे ख्रिश्चन राष्ट्र आहेत, पाश्चिमात्य राष्ट्र आहेत, त्यांच्या जीवनशैलीचा त्यांनी अभ्यास केला. एवढंच नाही तर त्यांचे कायदे आणि नियम हे कशा रीतीने होते, कशा रीतीने आहेत ते त्याचा त्यांनी चांगला अभ्यास केला. एवढंच नाही तर जे आपलं भारताचं जे संविधान आहे किंवा भारताच्या जे काही घटना आहेत
त्या बायबलनुसार, पवित्र शास्त्रानुसार त्यांनी त्या घटना ते लिहिलेल्या आहेत. आणि आमचा भारत देश ज्यावेळेस गुलामगिरीतून मुक्त झाला त्यावेळेसची परिस्थिती ही अति बिकट परिस्थिती होती. आणि त्या बिकट परिस्थितीतून लोक कशा रीतीने बाहेर पडतील यांचा त्यांनी अभ्यास करून त्या राज्यघटना त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि जे संविधान त्यांनी लिहिलेलं आहे ते दिनांक 26 नोव्हेंबर 1949 साली त्यांनी हे संविधान चर्चेत आणलं आणि त्याला चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी जवळजवळ 1 वर्ष गेलं. आणि 26 जानेवारी 1950 ह्या दिवशी हे संविधान आपल्यासमोर आहे. आणि ते संविधान काय आहे तर माझ्याकडे एक प्रत आहे की आपल्या भारताचं संविधान, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. भारताचे संविधान. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्तता, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमात करून स्वतः अर्पण करत आहोत. आणि अशा रीतीने आमच्या भारताचं संविधान आमच्या समोर आलं. आणि सगळ्यात महान राष्ट्र कोणतं आहे, कोणत्या राष्ट्राला महान राष्ट्र असं म्हटलेलं आहे. आणि जर हे संविधान जर आपल्या समोर नसतं तर आपल्या देशाला महान राष्ट्राच्या पंक्तीमध्ये बसता आलं नसतं. तर महान राष्ट्र कोणतं आहे तर आज जगात आम्ही पाहतो की महान सत्ता कोणाची आहे तर अमेरिकेची ह्या संपूर्ण जगावर ही सत्ता आहे. त्याचं कारण हे आहे अनुवादाचा 4था अध्याय, अनुवादाचं पुस्तक चौथा अध्याय आणि 7 आणि 8 वचन. महान राष्ट्राचं गुपित कोणतं आहे. आज आपण आपला देश महान सत्तेकडे वाटचाल करत आहे त्याचं कारण अनुवादाचा 4था अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे.
हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? आणि आज आम्ही जिवंत का आहोत? तर 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिकटून राहिला ते सगळे आज जिवंत आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी महान राष्ट्राचं रहस्य ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करतो की जे राष्ट्र, जो देश, जे गाव किंवा जे चर्च जिवंत परमेश्वराचा धावा करतात, एवढंच नाही तर मूर्तीपूजेपासून दूर राहतात, आणि देवाची आज्ञा पाळतात, असे लोक, असे राष्ट्र, असे चर्चेस हे महान होतात. आणि महान होण्याचं 4 कारणं ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. की पहिलं कारण हे आहे महान राष्ट्राची किंवा महान चर्चची ओळख कशा रीतीने होईल. तर जे लोक जिवंत देवाचा धावा करतात, मूर्तीपूजेपासून दूर राहतात आणि जे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, असे राष्ट्र, असा देश, असे चर्च हे महान होतात. हे देवाच्या वचनातून आम्हाला जरी आपला देश हा मूर्तीपूजक असेल, सूचना देण्यात आलेली आहे, आम्हाला ताकीद देण्यात आलेली. 15व्या वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे, म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले, त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, ह्यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्ष्याची, भूमीवर राहणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशांची प्रतिमा करू नये, अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये. हे तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखाली सर्व लोकांना देऊन ठेवले आहे. तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास प्रजा व्हावी म्हणून त्याने तुम्हाला लोखंडी भट्टीतून म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे. आणि खरोखर ह्या मृत्यूपूजक देशामध्ये आम्ही राहत असताना परमेश्वराने आम्हाला त्या मृत्यूपूजक देशातून आम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं आहे, त्याच्यापासून आम्हाला अलिप्त ठेवलेलं आहे. आणि आपल्या ह्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या देवदेवतांच्या, प्राण्यांच्या, सूर्याच्या, चंद्राच्या, ताऱ्याच्या ह्या मूर्त्या आहेत. आणि परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही असं करू नका, तरी पण लोक परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध वागतात. आणि म्हणून आज आपला भारत देश
आम्ही म्हणतो की मेरा भारत महान, आपला भारत देश महान का झालेला आहे? तर याचं कारण हेच आहे की आपली भारतातील लोकसंख्या 140 कोटी आहे आणि त्या 140 कोटीमध्ये 100 फक्त 4 लोक हे विश्वासणारे आहेत आणि ख्रिस्ती लोक आहेत. ते आपल्या देशासाठी ते प्रार्थना करत आहेत. ते आपल्या देशातल्या लोकांचं तारण व्हावं त्यांच्यासाठी ते प्रार्थना करत आहेत. आणि जे विश्वासणारे लोक आहेत ते विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे आपला देश, आपलं राष्ट्र महान होत आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, आम्ही प्रभूची स्तुती करतो. कारण त्याने काही मानवांच्या द्वारे देवाच्या इच्छेने, देवाच्या योजनेनुसार महान असं संविधान त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपलं चर्च महान व्हावं, आपलं चर्च मोठं व्हावं अशी जर आपली इच्छा आहे तर ह्या देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही जिवंत देवाला हात मारणारे असावं, मूर्तिपूजेपासून आम्ही दूर असावं आणि आम्ही इतरांसाठी प्रार्थना हे करणारे असावं. आणि जर ह्या गोष्टी जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जर आम्ही केल्या तर निश्चितरित्याने या जगामध्ये आम्ही महान असे होऊ. देवा करू हे सुंदरसे वचन त्याने आपल्याला दिलेले आहे ते आज आम्ही जिवंत का आहोत. तर आम्ही जिवंत असल्याचं कारण हेच आहे की आम्ही त्या जिवंत देवाला चिकटून राहिलेले आहोत, म्हणून आम्ही जिवंत आहोत. आणि म्हणून त्या देवाच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल आम्ही त्या प्रभूला धन्यवाद देऊया. आणि निर्मया त्याच्या विलाप गीतमध्ये म्हणतो की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, ती दररोज ती आमच्यासाठी नवीन. आणि म्हणून या प्रभूच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल, त्याने आम्हाला दिलेले जे काही स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याबद्दल आपण त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आणि आज आपण विशेष रीतीने आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपले राष्ट्रातले जे काही पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांसाठी, जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांसाठी, आपल्या देशाचे जे काही राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतीसाठी, जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांसाठी, एवढंच नाही तर जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळासाठी आपण प्रार्थना करू की देवबापाने त्यांना चांगली बुद्धी द्यावी की जेणेकरून ह्या भूतलावर आपलं राष्ट्र मोठं आणि महान असं व्हावं आणि आपलं चर्चसुद्धा महान आणि मोठं व्हावं यासाठी आपण एकमेकांसाठी आपण प्रार्थना करू. प्रार्थनेच्याद्वारे आपण प्रभूला सहाय्य आपण प्रार्थना. सर्वशक्तिमान जिवंत देवबापा, ज्या सकाळच्या वेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो का तुझं सानिध्य, तुझं वास्तव्य आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो. कोरकर जिवंत देवबापा, तुझ्या पवित्र वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभू आज आम्ही जिवंत का आहोत तर प्रभू आमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं देवबापा तू बारकाईने पाहतो. कारण प्रभू आम्ही तुला चिकटून राहिलेलो आहोत म्हणून देवबापा तू आम्हाला जिवंतचे बोललो ते जिवंत ठेवलंस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. आम्ही आज या सकाळच्या वेळेस तू आमची प्रार्थना ऐकणार तो देव आहेस प्रभू. आम्ही तुझा धावा करत आहोत की देवबापा आमच्या ह्या गावासाठी, आमच्या ह्या गावामध्ये असणारे जे तुझ्यावर विश्वास ठेवणारे किंवा जे अविश्वास ठेवणारे प्रभू त्या प्रत्येकासाठी आम्ही तुला विनंती करत आहोत की प्रभू त्या प्रत्येकांचं सहाय्य देवबापा. आम्ही आमच्या राष्ट्रासाठी तुला विनंती करत आहोत की जे राज्यकर्ते आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, जे मंत्री लोक आहेत त्यांच्यासाठी
प्रभू आम्ही तुला विनंती करत आहोत की देव बापाच्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर, योग्य राज्य चालवण्यासाठी देव बापा त्यांना तू स्मरणशक्ती ज्ञान तू पुरव आणि खरोखर गरजून तर देव बापा आमचा उजेड त्या लोकांसमोर असा पडू दे की प्रभू आमचं कृत्य पाहून प्रभू त्यांनी तुझ्या पवित्र नामाचं गौरव करावं. तसं देव बापा आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या देशातले राष्ट्रपती, आमच्या देशाचे पंतप्रधान, आमच्या देशातले जे मंत्रिमंडळ आहेत त्या सर्वांसाठी प्रभू आम्ही तुला विनंती करत आहोत की देव बापा त्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर, प्रत्येकाला देव बापा तुझा आशीर्वाद कर. आणि जोडी देऊन तर देव बापा सैतानाने जे काही त्या विश्वासणाऱ्या लोकांवर जो काही हल्ले करत आहेत जोडी देऊन तर देव बापा आम्ही तुला विनंती करत आहोत की जे राज्यकर्ते आहेत त्यांनी प्रभू जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे चालण्यासाठी देव बापा त्यांना तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य आणि प्रभू जे लोक, जे विश्वासणारे लोक, जे पाळक लोक, उपदेशक देव बापा तुझ्या स्वार्थतेसाठी, तुझ्या प्रचारासाठी जे दुःख सहन करत आहेत देव बापा त्या दुःखी कुटुंबियासाठी प्रभू आम्ही तुला विनंती करत आहोत की देव बापा त्यांचं तू सांत्वन कर. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो की जे तुझ्या वचनामुळं देव बापा जे छळ करत आहेत ते खरोखर आशीर्वादित आहेत. म्हणून प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो देव बापा. आम्ही तुझी स्तुती करतो. जेवढे जीवन तर देव बापा आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला तू हा एक प्रजासत्ताक दिन प्रभू तो आम्हाला तू दिलास. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो देव बापा. तो आमची प्रार्थना ऐकली म्हणून गौरव जेवून तर देव बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. मागणं आणि कल्पना करणं ह्यापेक्षा अधिक देणारा सर्व विनंती